महाराष्ट्र शासनाने जो निर्णय घेतलाय होमिओपॅथिक डॉक्टरांना 1 वर्षाचं प्रमाणपत्र देऊन एमबीबीएस आणि त्या लेवलच्या डॉक्टरांच्या बरोबरीने रजिस्ट्रेशन द्यायसाठी जो निर्णय घेतला शासनाने, आमची जुनी मागणी असून सुद्धा आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करून बळजबरीने हा निर्णय लादला, त्याचा निषेध म्हणून आम्ही काल 1 दिवसाची ओपीडी बंद ठेवली आणि आजपासून सर्व तात्काळ सेवा सुद्धा बंद केलेल्या आहेत. आयसीयू पण बंद आहे. आजपासून सगळं ऍडमिशन आणि खासगी लेवलला आम्ही सगळं बंद केलेलं आहे. किती दिवस बंद आहे? हे आम्ही शासन जोपर्यंत आमच्या पॉझिटिव्ह घेत नाही आमच्या बाजूला तोपर्यंत हे बंद राहील, हे एकमतानं ठरलेलं आहे. आजच्याच बैठकीत सुद्धा त्याचा निर्णय झाला. रुग्णांची हेळसांड होते, मग बऱ्याच अडचणी. नाही, रुग्णांची हेळसांड न होण्यासाठी आम्ही त्यांना व्यवस्थित काउन्सिलिंग करू आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटलला त्यांना पाठवू, त्यांच्या ऐकून घेऊ त्यांच्या सूचना. परंतु आमच्या हॉस्पिटल त्याच्यासाठी बंद राहणार आहेत. शासनाच्या सेवेमध्ये त्यांना पाठवून देऊ. सर्व खासगी हॉस्पिटल बंद आहेत. आता आमचं 100% बंद आहे आज परभणी, आणि जर आज रात्रीपर्यंत काही निर्णय झाला तर उद्याही कंटिन्यू राहील. आज महाराष्ट्रभरात बंद आहे, सर्व महाराष्ट्रात. इंडियन मेडिकल असोसिएशन म्हणजे एमबीबीएस आणि एमबीबीएसच्या वरच्या डिग्री असं डॉक्टरांचे असोसिएशन आहे. 2012ला महाराष्ट्र शासनाने एक GR काढला होता की बाबा त्यावेळेला डॉक्टर्स कमी आहेत ग्रामीण भागात, तर BMHच्या डॉक्टरांना, BHMS होमिओपॅथीच्या डॉक्टरांना एक छोटासा कोर्स करून त्यांना ग्रामीण भागामध्ये सेवा देण्यासाठी बंधनकारक केलं होतं. आता 2012 आणि 2026 14 वर्ष झाले, मेडिकल कॉलेजेस एवढे वाढले, प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज झाले, एमबीबीएसचे स्टुडंट खूप वाढले, एमबीबीएसच्या सीट वाढल्या, मुबलक प्रमाणामध्ये एमबीबीएसचे डॉक्टर्स अवेलेबल आहेत. सध्या शासनाला गरज नाही एमबीबीएसच्या डॉक्टरची म्हणून त्यांनी बॉन्ड कॅन्सल केला रिसेंटली, तुम्हाला माहिती आहे. आता अशा परिस्थितीमध्ये सामान्य जनतेचं आरोग्य जर तुम्ही BHMSच्या डॉक्टरांच्या हातात 2 महिन्याचा कोर्स करून जर देत असाल तर ते असं होईल की कलेक्टर ऑफिसच्या एखाद्या क्लर्कला कलेक्टरची चेअर द्याल 2 महिन्याची ट्रेनिंग देऊन, किंवा टॅक्सी ड्रायव्हरला विमान चालवायची परमिशन द्याल 2 महिन्याचा कोर्स करून. तर ही सामान्य जनतेच्या आरोग्याची खेळी आहे, आणि फक्त गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, फक्त महाराष्ट्र शासनच करतंय. देशामध्ये दुसरीकडे कुठे आहे का? नाही. तर याच्या पाठीमागे शासनाने विचार करायला पाहिजे की सामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळू नये. त्याचा दुसरा मुद्दा आमच्या अस्तित्वाचा मुद्दा आहे. एमबीबीएसचे डॉक्टर नीटची परीक्षा फेल झाल्यावर दरवर्षी 20 ते 25 लोक सुसाईड करतात. एमबीबीएसचे डॉक्टर नीटची परीक्षा द्यायला रात्रंदिवस मेहनत करतात. एमबीबीएसचं ऍडमिशन हायर स्कोरला होतं, BHMS ऍडमिशन भेटत नाही मग BHMS ला होतं. मग त्यांना जर तुम्ही एमबीबीएसच्या लेवलला असाल तर मग आम्ही एवढी मेहनत करून लोकांना ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करायला, म्हणजे लोकांना ॲलोपॅथीची औषधी देतो, तर हे काय आमची चूक आहे का? हा आमचा अस्तित्वाचाही प्रश्न आहे. तर ह्या अशा निर्णयाला आमचा विरोध आहे, आणि ऑलरेडी कोर्टामध्ये मॅटर चालू आहे, मुंबई कोर्टामध्ये केसेसची हिअरिंग चालू आहे. अशा परिस्थितीमध्ये शासन असा घाट का घालते आम्हाला कळत नाही. जाणीवपूर्वक करण्याचा असा प्रयत्न आहे का की कदाचित जाणीवपूर्वक असेल, किंवा मग शासनाला लक्षात आलं नसेल की एमबीबीएसचे डॉक्टर्स आता खूप जास्त प्रमाणात, हे जर त्यांना लक्षात आलं त्याची गरज पडणारच नाही ना. आणि प्रत्येक काउन्सिल हे वेगवेगळं आहे. होमिओपॅथीची औषधी वेगळी आहे, त्यांचं शिक्षण वेगळं आहे. आयुर्वेदिकची औषधी वेगळी, त्यांचं शिक्षण वेगळं आहे. आमची औषधी वेगळी, आमचं शिक्षण वेगळं आहे. आमच्या घरात त्यांना घुसवायची गरजच नाही ना. साधी सरळ गोष्ट आहे. तर हे शासनाने मान्य करायला पाहिजे. जनतेच्या आरोग्याशी खेळणी चांगली गोष्ट नाही. आणि राहिला दुसरा प्रश्न की याच्यामध्ये रुग्णांची हेळसांड होते, तर आम्ही आमच्या परभणी ब्रँचने निर्णय घेतलेला आहे की रुग्णाची हेळसांड होणार नाही. इमर्जन्सी कुठलाही रुग्ण आला तर आम्ही त्या रुग्णाला सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन जाऊन तिथं आम्ही सेवा बजावू, जेणेकरून रुग्णाचा हाल होणार नाही. पण असा विचार शासनाने देखील करणं गरजेचं आहे. किती दिवस राहणार? आज जर तोडगा निघाला नाही तर कदाचित उद्या निघेल, उद्या नाही निघाला तर परवा निघेल. पण आमची भूमिका फिक्स आहे, आणि ही भूमिका आमच्या राज्यस्तरीय मंत्री आमच्या मंडळाने घेतलेली आहे, सदस्यांनी घेतलेली आहे. आता सध्या आझाद मैदानावर आंदोलन चालू आहे. मंत्रिमंडळाने त्यांना बैठकीला बोलवलेलं आहे. त्यातून काही तोडगा निघाला तर ठीक, नाही तर ही भूमिका आमची अशीच राहणार. यस. आम्ही संप याच्यासाठी आहे की जे होमिओपॅथीचा ब्रिज कोर्स 1 वर्षाचा करून होमिओपॅथिक डॉक्टर आमच्यामध्ये जे त्यांच्या MMC मध्ये ज्यांचं रजिस्ट्रेशन होणार आहे ते काही योग्य नाहीये. कारण MBBS डॉक्टरांना एक तर 4.5 वर्ष 5.5 वर्ष डिग्री, बेसिक डिग्री घेणं, परत सगळं नॉलेज असतं त्यांना, आणि परत PG करून परत सुपर स्पेशालिटी, आणि हे काही नॉलेज मिळण्यासाठी एवढा काही कालावधी लागतो. तो 1 वर्षामध्ये BHMS डॉक्टर 1 वर्षाच्या कोर्स मध्ये नाही करू शकत. त्यामुळे पेशंटच्या जीवाला खेळण्याचाच प्रयत्न आहे तो सरकारचा. त्यामुळे आमचं सगळ्यांचं एक म्हणणं आहे की ॲलोपॅथी आणि होमिओपॅथी या वेगळ्या पॅथीज आहेत, ते एकत्र करू नये. आमचा काही होमिओपॅथीला विरोध नाहीये,
पण आमच्या पॅथीमध्ये त्यांना मिक्स करू नये. यामुळे पेशंटचं नुकसान होईल आणि एक आम्ही एवढे परिश्रम करून MBBS आणि हे पुढचं शिक्षण घेतो, एवढ्या मार्क्स लागतात. ॲलोपॅथी MBBS आणि BHMS डॉक्टरांना ऍडमिशन साठी खूप मार्कांची तफावत असते. त्यामुळे ते दोन्ही एकत्र करणं हे काही योग्य नाहीये. आणि एका वर्षाचा कोर्स हा काही 5.5 वर्षाच्या कोर्स होऊ शकत नाही. म्हणजे हे जे हा जो CCMP कोर्स त्यांनी चालू केलाय वर्षभरासाठी आणि हा एवढा कमी ड्युरेशन मध्ये तुम्ही एवढा मोठा कोर्स आणि एवढं सारं शिक्षण घेऊ शकत नाही. आणि मग अशा पद्धतीने तुम्ही अगदी कमी प्रतीचे डॉक्टर्स तयार करता आहात आणि हे योग्य नाहीये. याची सरकारला आणि सगळ्यांना आणि इव्हन समाजाला सुद्धा याची जाणीव व्हायला पाहिजे की काय चालू आहे आणि डॉक्टर्स का विरोधात आहेत आणि का बंद केलं आहे त्यांनी. आम्हाला की आमच्या इकडे येणाऱ्या पेशंटना त्रास व्हावा, आमच्याकडे येणाऱ्या डिलिव्हरी पेशंटनी कुठेतरी निघून जावं असं मुळीच वाटणार नाही. पण ज्या पिढीला आमच्या जो त्रास होतोय तो होऊ नये यासाठी हा एक संप आहे. सुद्धा आम्ही आमच्या लेवलवर हे आंदोलन केलेले आहेत, तरी शासनाच्या या गंभीर विषयावर फारसा काही स्टँड अजूनपर्यंत आला नाही. म्हणून आज ही स्थिती अशी आलेली आहे की आम्हाला इमर्जन्सी सर्व्हिसेस सुद्धा आज बंद ठेवावे लागतात. आम्हाला याच्यात आनंद बिलकुल नाही. पण पेशंटच्या आरोग्यासाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या पुढे चालून पेशंटला नुकसान होऊ नये या उद्देशाने आम्ही ही स्ट्राईक करतो आहे. आणि आम्ही ह्या मीडियाचा म्हणजे उपयोग करून मी हे सुद्धा पेशंटला सुद्धा जनजागृती करण्याची इच्छा आहे माझी की आपण पण ज्या डॉक्टरकडे आपण ट्रीटमेंट घेता आहेत सगळ्यात पहिले त्या डॉक्टरची डिग्री, त्याचे खरंच तेवढी क्वालिफिकेशन आहे का, तो ह्या गोष्टीला हँडल करू शकतो का, त्याच्या लेवलला तो हे मॅनेज करू शकतो का, या सगळ्या गोष्टी बघून त्याने डॉक्टर निवडावा आणि योग्य डॉक्टर कडून योग्य ट्रीटमेंट घ्यावी हीच आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. आणि त्यासाठीच ही स्ट्राईक आहे. तर मी जनतेला सुद्धा निवेदन करते की त्यांनी सुद्धा आम्हाला ह्या कार्यामध्ये सपोर्ट करावं. आम्ही कोणाचीच गैरसोय करण्याची इच्छा नाही, पण पुढच्यासाठी हे योग्य आहे त्यासाठी आम्हाला सपोर्ट करा. की नीट पेपरफुटी सारखाच हा प्रकार आहे. जसं नीट पेपरफुटीमुळे जे अपात्र मुलं आहेत त्यांना त्या सीट्स मिळतात, तर हे शासनानेच त्यांना शॉर्टकट करून दिलंय की तुम्ही तिथे नाही अचीव्ह करू शकत तर हे शॉर्टकटने तुम्ही ते घेऊन टाका. तर हे बिलकुल ऍक्सेप्टेबलच नाहीये.